काँग्रेसच्या युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत। खरं तर चंद्रपूरवरून त्यांनी सुद्धा दावेदारी सादर केलेली आहे। शिवानीताई, आपण चंद्रपूरवरून आपली दावेदारी सादर केलेली आहे, फार अपेक्षा आहे आपल्याला? दादा, अपेक्षा करण्यापेक्षा मला असं वाटते की मागणं हा आमचा अधिकार असतो। प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचा अधिकार आहे। माझ्यापेक्षा अनेक वर्षापासून लोक काम करून राहिले, मी मागच्या 7-8 वर्षापासून काम करून राहिलेली आहे। तर अशा वेळेस मागणं प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार असतो, देणं न देणं हा पक्षाचा निर्णय असतो आणि पक्षाचं पालन करणं हा आमचं कर्तव्य असतो। शिवानी, आपण अनेक आंदोलनं सुद्धा केले गेल्या काही काळामध्ये, खास करून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे जे होतं त्याकरता एक आंदोलन, मेट्रोसाठीचं पण आंदोलन केलं होतं आणि त्यातून चंद्रपूरमध्ये सुद्धा विविध संघटनांमध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून काम करतात, त्याच्यातून ही दावेदारी तो एक भाग राहील। त्यापेक्षा जास्त मी यूथ कांग्रेसमध्ये अनेक वर्षापासून काम करते हैं। तर यूथ कांग्रेस अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस च्या माध्यमातून मी जी युवकांना भेटत असते, तर बेरोजगारीचा मुद्दा खूप जास्त प्रमाणात आहे। त्या मुद्द्यावर मला खरं म्हणजे त्या मुद्द्यावर हा विषय इलेक्शन या मुद्द्यावर झालं पाहिजे, हा माझा उद्देश आहे। त्यानंतर आपण बघून राहिलो आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण काढून घेण्यात आलेलं आहे। या सरकारने सेन्सस न केल्यामुळे हा आरक्षण केलेलं आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या इलेक्शन व्हायला पाहिजे त्या होऊन नाही राहिलेल्या आहे। त्यावेळेस माझ्यासारख्या युवकांना ज्यांना जिल्हा परिषदची संधी मिळायला पाहिजे होती, कॉर्पोरेशन लढायची संधी मिळायला पाहिजे होती किंवा कुठली लोकल बॉडी इलेक्शन लढायची संधी मिळायला पाहिजे होती, ती हिरावण्यात आलेली आहे। तर असे अनेक प्रश्न आहेत आणि कामगारांच्या मुद्द्यांवरून मी खूप अनेक वर्ष झाले 2020 पासून काम करते आहे। विजय क्रांती कामगार युनियनच्या माध्यमातून त्याची मी अध्यक्ष आहे। तर सिमेंट फॅक्टरी असेल, WCL, हे सगळ्या याच्यात काम करतच आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माझं काम सतत चालू आहे। सगळ्यात महत्वाचं, चंद्रपूरवर काँग्रेसचं विशेष लक्ष राहणार आहे, कारण की अख्ख्या गेल्या निवडणुकीमध्ये एकमेव जी जागा काँग्रेसची आली होती ती चंद्रपूरची होती। बाळूभाऊंनंतर त्यांच्या पत्नी सुद्धा आता दावेदारी करत आहे। तर कसं पाहता हे सगळं आणि आव्हान जास्ती कठीण राहणार आहे याला? प्रश्नच नाही, आव्हान तर कठीण राहीलच, पण चंद्रपूर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलला इकडे दीक्षा घेतल्यानंतर तिकडे दीक्षा दिली होती, 16 एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दीक्षा दिली होती। तर तो सुद्धा एक महत्वाचा विषय आहे आणि बहुजनांचा जिल्हा आहे, बहुजन पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। तर अशा वेळेस ती काँग्रेसची कुठे ना कुठे काँग्रेसची सीट आहे, काँग्रेसचाच बालकिल्ला राहिलेला आहे आणि बऱ्यापैकी युवक बहुजन असल्यामुळे त्या माध्यमातून मला काम करायची संधी मिळेल ही अपेक्षा करू शकते मी पक्षाला। प्रतिभाताई सुद्धा दावा करत आहे, अशा वेळेस तुमच्या दोघींमधली स्पर्धा कुठेतरी त्यांची नाराजी वगैरे? स्पर्धा खरं म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्येच राहील आहे। हे दावा करण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांनी पण पक्षाकडे तिकीट मागितली आहे, मी सुद्धा पक्षाकडे तिकीट मागितली आहे। कोणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं हा पक्षाचा निर्णय आहे आणि अनेक लोक तिकीट मागू शकतात कोणालाही, म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला जो पक्षासाठी काम करतात त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे। प्रतिभाताईंना तुम्ही काय सांगाल, कारण की बाळूभाऊ गेल्यानंतर नॅचरल क्लेम त्या करत आहे आणि अशा वेळेस आपल्यासारखा युवा नेता ज्यांनी 7 ते 8 वर्ष काम केलं, नक्की आपल्या वडिलांचं मोठं काम आहे त्या क्षेत्रात, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? नाही, प्रतिभाताईंना जर तिकीट मिळाली तर त्यांचं काम करायचं हे आमचं कर्तव्य आहे आणि नक्कीच असं वाटतं की क्लेम असं म्हणून, पण खरं म्हणायचं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रतिभाताईंसोबतच प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रतिभाताईंपेक्षाही आधीपासून अनेक कार्यकर्ते आहेत जे पक्षामध्ये काम करून राहिले, त्यांचं सुद्धा यावर तितकंच अधिकार बसतो आणि प्रतिभाताई सुद्धा एक दावेदार आहे, त्यांची दावेदारी पण नाकारता येत नाही आणि पण पक्ष शेवटी ठरवेल, पक्षश्रेष्ठी ठरवतील कोण खरा बरोबर दावेदार राहील, कोण त्या दावेदारीला न्याय देऊ शकेल, हा पक्षश्रेष्ठींचा शेवटचा निर्णय राहील। शिवने सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजय वडेट्टीवार यांची पुत्री एक वारसा आपल्या मागे आहे, त्यामुळे एक थोडासा दबाव तर राहीलच, पण विजयजींचं जसं आक्रमक राजकारण आहे तसं आहे की आपण आपली वेगळी शैली निर्माण
त्यांचं आक्रमक राजकारण प्रश्नच नाही. ते ज्या गोष्टींच्या बद्दल मनापासून फील करतात त्या प्रकारे ते फील्डवर त्या गोष्टीला उतरवतात आणि ते तुम्हाला त्यांच्या भाषणशैलीमधून कळून येईल की तो आक्रमक त्या गोष्टींना ते म्हणजे फील करतात म्हणून ते तेवढं आक्रमकपणा येतं. माझं पण तोच उद्देश राहील की न्याय मिळू शकेल, लोकांना न्याय मिळू शकेल. लोकांचे जे प्रश्न ज्याच्यावर खंबीरपणे आवाज उचलायला पाहिजे त्या प्रश्नांवर जितक्या जोरदार प्रकारे आवाज उचलावी लागेल तितक्या जोरदारपणे आवाज उचलायची तयारी माझी सुद्धा आहे. यावेळेला काँग्रेस नेतृत्व सुद्धा काही युवकांना जास्ती संधी देण्याच्या मूडमध्ये एकूण दिसून येत आहे. पण तुम्ही कोणते असे पॉईंट सांगाल की तुमची दावेदारी प्रबळ राहील? मला असं वाटतं की मी एक सोल्युशन मेकर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त युथ काँग्रेसमध्ये काम करत असताना युवकांजवळ एकदम जवळीने काम केलेलं आहे, युथसोबत जवळीने काम केलेलं आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा जसं मी सांगितलं इंडस्ट्रीयल जिल्हा आहे. इंडस्ट्रीयल झोन असल्यामुळे तिथे बऱ्यापैकी इंडस्ट्रीज आहेत. तर इंडस्ट्रीजमध्ये मी काम करत आली आहे. सिमेंट इंडस्ट्रीज असतील त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी अनेक आंदोलन उभारलेले आहेत. आणि महत्वाचं म्हटलं तर ताडोबाला जी ओळख मिळायला पाहिजे होती इंटरनॅशनल लेवलवर ती ओळख मिळालेली नाही ताडोबाला. आणि त्या ओळखीसाठी ती जी ओळख मिळायला पाहिजे होती त्यावर मला काम करू इच्छिते. तर शेवटी निर्णय जनतेचा राहील, जनता जनार्दनचा राहील आणि पक्षश्रेष्ठींचा राहील. या सगळ्या गोष्टींवर मी काम करत आली आहे आणि सतत काम करत राहील. तर शिवनेते आपल्याला शुभेच्छा. तर शिवानी वडेट्टीवार होता. खरं तर चंद्रपूरमध्ये प्रचंड अशी चुरस आहे. एकीकडे भाजपा जोरदार तयारी करत असताना शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा काँग्रेसकडून आपली दावेदारी सादर केली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.